जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणातही भारतीय अर्थव्यवस्थेची पायाभरणी मजबूत असल्याचा दावा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केलाय। केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 सादर केला। आगामी आर्थिक वर्ष 2027 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर हा 6.8 ते 7.4% दरम्यान राहण्याचा सकारात्मक अंदाज यावेळी वर्तवण्यात आलेला आहे। आर्थिक पाहणी अहवालात 2025-26 सादर 7.4% भारताच्या विकास दराचा अंदाज। मेक इन इंडियामुळे व्यवसाय वृद्धीला चालना। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 चा आर्थिक पाहणी अहवाल गुरुवारी संसदेत सादर केला। मागील वर्षभरात भारत वेगाने आर्थिक विकास करणारी अर्थव्यवस्था ठरली आहे। 2025-24 च्या आर्थिक वर्षात 6.5% विकास दर होता। 2025-26 मधील विकास दर 7.4%पेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे। येणाऱ्या काळात सामान्यांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पुरवठा साखळीतील सुधारणा आणि जीएसटी दरांच्या तर्कसंगतीकरणामुळे किमतींवरील दबाव मर्यादित राहील असा विश्वास सरकारने अहवालात व्यक्त केलाय। सूक्ष्म आर्थिक व्यवस्थापन आणि धोरणात्मक प्राधान्यांमुळे अर्थव्यवस्था स्थिर विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आले। I rise to lay on the table a copy each of the following papers, Hindi and English versions: Economic Survey 25-26, Economic Survey 25-26 Statistical Appendix. आगामी काळात सामान्यांना महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। पुरवठा साखळीतील सुधारणा आणि जीएसटी दरांच्या तर्कसंगतीकरणामुळे किमतींवरील दबाव मर्यादित राहील। सूक्ष्म आर्थिक व्यवस्थापन आणि धोरणात्मक प्राधान्यांमुळे अर्थव्यवस्था स्थिर विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आले। गेल्या काही दशकांमध्ये या वर्षात भारताची अर्थव्यवस्था सर्वोत्तम। अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था। जीएसटी संकलनात वाढ, विकास दरात वृद्धी। धोरणात्मक व्यवस्थापनामुळे अर्थव्यवस्था स्थिर विकासाच्या दिशेने। इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र सर्वात वेगाने वाढणारे निर्यात क्षेत्र बनलंय। मोबाईल उत्पादनात तब्बल 30 पटींची प्रचंड वाढ। अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम असतानाही निर्यातीत वाढ। पायाभूत सुविधा क्षेत्रातील सततच्या गुंतवणुकीने रोजगारात वाढ। प्रतिकूल जागतिक परिस्थितीत भारताला तत्काळ आर्थिक धोका नाही। उत्पादकतेवर भर, निर्यातीत वाढ आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचं ध्येय। परकीय चलनसाठा आणि धोरणांची विश्वासार्हता हे भारताचे संरक्षक घटक। आर्थिक पाहणी अहवालात पहिल्यांदाच एआय वर एक स्वतंत्र चॅप्टर लिहिले। त्यामुळे येत्या काळात सरकार पूर्णपणे नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणार असल्याचं निश्चित झालंय। रविवारी सादर होणाऱ्या देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकार कोणत्या क्षेत्रांना प्राधान्य देणार याचे संकेत या अहवालातून मिळालेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।